बाळासाहेब कंटिन्यू. नमस्कार शेतकरी बंधूंनो, गोपालक बंधू भगिनींनो. तर आज देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र आयोजित या शेतकरी तथा गोपालक प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जे वक्ते आहेत डॉक्टर धीरज कंकरे, सहशास्त्रज्ञ, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, रेड सिंधी युनिट व प्रभारी प्राध्यापक पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय धुळे. तर देशी गोपालन आधारित प्रक्रिया उद्योग या विषयावरती आज ते मार्गदर्शन करणार आहेत. तरी मी डॉक्टर धीरज कंकरे सर विनंती करतो की त्यांनी देशी नमस्कार, धन्यवाद सर. विभागीय विस्तार केंद्र पुणे साहिवाल क्लब, देशी गो संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र यांच्यासाठी काम करणं आणि व्याख्यान देणं म्हणजे मनात उद्बत्त्या लागल्याचं समाधान लागतं. आणि त्याचे तुझे असे ना घडे कधी अशी मैत्रीत साधना असणारे आमचे सर्व शास्त्रज्ञ मित्र. तसंच झाड जसं वाढणं पोस्टपोन करत नाही आणि वारा जसा वाहणं कधी पोस्टपोन करत नाहीत, तसं सतत आम्हाला आणि स्वतःही प्रवाही असणारे आणि आम्हाला नेहमी उठा आणि जागे व्हा, जसं विवेकानंदांनी म्हटलंय की उठा हे शरीराला म्हटलंय आणि जागे व्हा हे मनाला म्हटलंय, तसं शेतकऱ्यांच्या मनातील खांदे गदा हलावून त्यांना देखील जागा करणारे आमचे मित्र आणि या प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर सोमनाथ माने, आणि ज्यांचं दिसणं म्हणजे उपस्थितीत नाही परंतु असणं म्हणजे उपस्थिती, असे आमचे सर्व मित्र आणि विद्यार्थी आणि जीवाचे कान आणि कानाचा जीव करून ऐकणारे आमचे सर्व शेतकरी बांधव यांना मनापासूनचा नमस्कार. अनेक वेळा दुग्ध पदार्थांवरती व्याख्यानासाठी मला अनेक ठिकाणी पाचारण करण्यात येतं. त्या संबंधी मी अनेक वेळा बोललेलो आहे, परंतु आज दुग्ध प्रक्रियेचा भाग अगदी थोडासा घेऊन आपण जे अनेक विविध पदार्थ आहेत, उपपदार्थ आहेत, त्यांना उत्पादनं म्हणूया आपण पदार्थांच्या व्यतिरिक्त, शेणापासूनचे असतील, गोमूत्रापासूनचे असतील, ज्या पदार्थांनी मलाही अनेक वेळेला चकित केलंय, मी आश्चर्यचकित झालो, विस्मयचकित झालोय. आणि हे सगळं यात आणखीन नवीन संकल्पना राबवण्याच्या, त्यांचा अभ्यास करण्याचा योग मला साहिवाल क्लबद्वारे आणि या देशी गो संशोधन प्रशिक्षण केंद्राद्वारे मला मिळतोय. ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि अनेक जणांशी माझा संवाद साधला जातोय, ज्ञानात एक भर पडते आहे. ही खूप मोठी मोलाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आज आपण त्या पदार्थांच्या, त्या उत्पादनाच्या, माफ करा, त्या मशिनरीचे आणि दुग्ध प्रक्रिया विषयी थोडंसं आपण जाणून घेऊया. संधी आणि नियोजनाविषयी मी खूप वेळा दिलेला आहे, हे आमचे अनुभव आहेत. मी आता खोलवर जाणार नाही, जसं दुग्ध पदार्थांविषयी मी खूपच अगदी थोडक्यातच वाप करेन. अनेक संधी आहेत, अनेक प्रकारचं नियोजन आपल्याला करता येऊ शकेल. या सगळ्या संधीच्या बाबी आहेत. देशी गाईच्या दुधापासून अनेक पदार्थ आपल्याला तयार करता येऊ शकतील, परंतु चलनातले पदार्थ वेगळे करून आपल्याला वेगळं काही करता येईल का? आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला सांगण्यात येतं की आपल्याला मार्केट नाहीये, उपलब्धता नाहीये. तर वेगवेगळ्या प्रकारची अशी आपण एक नियोजनात्मक याद्वारे जर केली तर आपल्याला नियोजनासाठी सुरू होईल. आम्ही डेअरी केटरिंग ही आमच्या अनुभवावरती एक नवीनच एक टर्म म्हणा किंवा एक नवीनच शब्द आम्ही प्रयोग करतो की केटरिंग म्हणजे पदार्थ निर्मिती, पण त्यात दुधाचे पदार्थ जास्तीत जास्त कसे अंतर्भाव होतील याचा विचार करता येईल का? की अनेक वेळा घरचा व्यवसाय सांभाळत असताना विभागामध्ये दरवर्षी अनेक पदार्थ विकत असताना, प्रदर्शनामध्ये अनेक हजारो शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना डेअरी केटरिंग विषयी आम्हाला अनेकांना खूप इच्छा होती.
की सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अनेक कोर्सेसमध्ये जेवण असतं, सुरुवातीपासून सूप पासून ते अनेक देता येतील का, तर अशा पद्धतीने आपल्याला जाता येऊ शकेल. जे हृदयरोग आहेत, जे जाड माणसं आहेत, त्यांच्यासाठी कमी कॅलरीचे दुग्ध पदार्थ या संबंधीची एक विस्तृत स्वरूपाची व्याख्यानं ऑनलाईन पण उपलब्ध आहेत. आपण जर मला संपर्क केलात तर मी त्याची लिंक, माने साहेब असतील, मी असतील, पाटील साहेबांचं देखील 4-5 दिवसांपूर्वी आपण एक सुंदर व्याख्यान ऐकलं. तर हे सगळ्याच गोष्टी आहेत. एक संधी, या वेगवेगळ्या संधी आहेत. तर ह्या आपल्याला गाईच्या दुधापासून तयार करता येऊ शकतील का, असा विचार सगळ्यांनी करावा. या संदर्भी काही पुस्तकं देखील सकाळ प्रकाशनाची, ॲग्रोवनची आमची उपलब्ध आहेत. प्रादेशिक वेगवेगळी दुग्ध पदार्थ आहेत, कार्य करणारे दुग्ध पदार्थ आहेत, आंबवलेले, या संबंधी अनेक वेळा आपण चर्चा केलेली आहे. असे विविध पदार्थ आहेत जे आपल्याला आणता येतील. मला आठवतंय की आमच्याच प्रयोगशाळेत काम करणारी जयश्री नावाची मुलगी आहे, जी पुण्याच्या पुरंदरच्या भागात आहे आणि 800 रुपये किलो देशी गाईंचं पनीर ती विकते आणि पुढे ते पनीर 1000 रुपये किलोने जातं. तर अशा प्रकारे देखील आपल्याला करता येऊ शकेल का? फक्त देशी गाय त्या वापरतात आणि त्यापासून पनीर तयार करतात. कदाचित त्या व्याख्यानाला हजर असतील, बऱ्याच व्याख्यानांना त्या उपस्थित असतात. तर एक अशा प्रकारचं देखील आपल्याला अनेक विविध पदार्थ आहेत. आपल्याला आता आपली वेस ओलांडावी लागेल. जशी अनेक भाषा जशी 20 कोस बदलते, तसे पदार्थ देखील बदलत असतात. विविध राज्यातले पदार्थ आहेत. आपल्याला आता पनीर, दही, श्रीखंड या पलीकडे विचार करावा लागणार आहे. तर खूप पदार्थ आहेत. मी पुन्हा खोलवर जाणार नाही, कारण आजचा विषय आणखीन भरपूर आपल्याला मशिनरीज आणि शेणाचे आणि गोमूत्राचे आपल्याला वेगवेगळे प्रकार पाहायचे आहेत. खवा मशीन्स आहेत, या साधारण 42,000 पासून सुरुवात आहेत. यात खूप प्रकार आहेत. अनेक वेळेला प्रश्न उत्तरांच्या सदरात ॲग्रोनमध्ये उत्तर येत असतात. खवा मशीन, त्याचे प्रकार आणि बराच भाग तो येत असतो. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स आहेत, त्या आपल्याला वापरता येतील. साधारण 42,000 पासून सुरुवात आहे. गॅस आणि इलेक्ट्रिसिटीवरती चालणारी मशीन ही खूप आम्ही प्रत्येक वेळेला सजेस्ट करतो. डिझेलवरचं मॉडेल शक्यतो आम्ही सांगत नाहीत. वाफेवरती चालणारे आहेत. कोल्हापूर भागात 5-5, 6-6 मशिनरीज खोवाच्या एका वेळेला. यात उत्पादनाचा खर्च खूप कमी जातो. साधारण वाफेचा मशीनचा खर्च 5 ते 6-7 रुपये प्रति किलो आणि गॅस आणि इलेक्ट्रिसिटीवरती चालणाऱ्या मशीनचा खर्च साधारण 30 ते 35 रुपये प्रति किलो एवढा जातो. या वेगवेगळ्या प्रकारच्या खवा मशीन्स आहेत. पेढा मशीन्स आहेत 1.5 ते 2 लाखाच्या आसपास. चाळीसगाव असेल, कोल्हापूर असेल, अनेक ठिकाणी या मशीन्स आपल्याला पाहायला मिळतील. सतत कंटिन्युअस पेढा मेकिंग करण्यासाठी या आहेत. त्याच मशीनचा हा पुन्हा फोटो आहे. मी थोडा वेगाने पुढे जातोय. कुठल्या एखाद्या स्लाइडवरती जर मी थांबलो किंवा स्लाइड पुढे गेली नाही तर पाटील सर आणि माने सर कृपया मला सांगा. असे वेगवेगळे मी मुद्दाम आज खूप कमी यातले फोटो घेतलेत. हे मुलांनीच तयार केलेले आहेत. अनेक पेढा असतील, अंगूर रबडी असेल, रसमलाई असेल, जे वेगवेगळे पदार्थ आहेत ज्या मोठ्या प्रमाणावर विकले जातील त्यांच्यासाठी कसं, हे लहान स्वरूपातलं पनीर आहे. पनीरचं छोटं एक यंत्र म्हणूया, त्याला आपण प्रेस म्हणूया. 18x14x5 सेंटीमीटर असं त्याचं एक लांबी, रुंदी, उंची आहे. आता हे 2 किलो कपॅसिटीचं आहे. अंदाजे 2 किलोच्या आसपास यात पनीर तयार होतं. कुठेही वखारीमध्ये एक साधारण 200-300 रुपयात हे तयार करता येऊ शकेल. आणि अनेक वेळेला साधारणपणे 5 ते 6 महिन्यात 1-2 तरी मला दूरध्वनी असतात ते पुणे आणि आसपासच्या भागातले, की शेळ्यांसाठी मला शेळ्यांच्या दुधापासून पनीर तयार करायचं, तर मला छोटं यंत्र सांगा. तर अशा प्रकारचं छोटं यंत्र आपल्याला करता येऊ शकेल. किंवा देशी गाईंचं दूध ज्यांच्याकडे 20-25 लिटर दूध आहे त्यांनी मोठा प्रेस घेण्यापेक्षा या लहान प्रेस जर 2-3 घेतले तर तुम्हाला दिवसभरात एक साधारण 8-10 किलोचे सहज 40-50 लिटर दूध तुमचं 5-6 तासात पनीर करून ते होईल. हे छोटं यंत्र आहे आणि त्याची किंमतही खूप काही अजिबात नाही.
अशा प्रकारे आपण त्याला प्रेस देतो. आज आपल्याला भरपूर माहिती घ्यायची आहे, तर आपण फक्त थोडक्यात पुढे जाऊया आणि नंतर आणि येणाऱ्या दिवसात आपण सगळ्या शंकांचं निरसन किंवा मराठीतलं काही लिखित जे आहे ते देणं असेल, सगळ्या गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने करूया. त्याच्यावरती अशा प्रकारचा प्रेस ठेवला जातो. मोठा प्रेस हवा असेल तर तो पुढे फोटो आहे. अशा प्रकारचा प्रेस हे साधारण 13,000 पासून सुरुवात होतात. 8 किलो साधारण त्याची कपॅसिटी असते. यात पनीर आपण प्रेस करतो. हे ऑटोमॅटिक मशीन आहे. त्याला न्यूमॅटिक पनीर प्रेस मशीन असं पण म्हणतात. नंतर क्रीम आणि वेगळं करण्याचं एक यंत्र आहे, साय वेगळं करण्याचं. आता देशी गाय सांभाळताना दूध कमी असतं, त्यामुळे छोटे क्रीम सेपरेटर मिळतील का? तर उत्तर आहे हो. 10 ते साधारण 12,000च्या आसपास लहान लहान स्वरूपाचे छोटे क्रीम सेपरेटर हे उपलब्ध आहेत. श्रीखंड तयार करण्यासाठी साधारण 80,000 पासून या यंत्राची सुरुवात आहे. एका वेळेला साधारण 12 ते 15 किलो साखर अधिक चक्का असं ते मिक्स करतं आणि 15 मिनिटात तो साखर आणि चक्का मिक्स होतो. तर याच्यात सुद्धा हे आपल्याला मॉडेल विकत घेता येईल जर देशी गायींपासून आपल्याला श्रीखंड करायचं असतील तर. बऱ्याच वेळेला बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी येतात की टिकवण्यासाठीच्या. तर आता असे अनेक बल्क कूलर आहेत, 200 लिटर कपॅसिटीचे, 250 लिटर, 500 लिटर आणि काही डीप फ्रीज अधिक फ्रीजर असे 2. आता एका कंपनीचं आहे, अनेक कंपन्या बाजारात आहेत. हे डीप फ्रीज पण आहे आणि रेफ्रिजरेटर पण आहे, दोन्ही ते काम करतं. 2 वेगवेगळी झाकणं आहेत. एकामध्ये ते डीप फ्रीज जिथे आपण आईस्क्रीम ठेवतो तशासारखा एकदम खूप जास्त थंड, आणि दुसरं रेफ्रिजरेटर सारखं. तर आपल्याला कुठेही दूध ठेवता येईल, पदार्थ ठेवता येतील, असे दोन्ही प्रकारचे कूलर कम फ्रीजर असं नावच त्याला दिलेलं आहे. त्याच्या बाजूला आहे निळ्या रंगात दही सेट करण्यासाठी. दहीचे विरजण आहेत, पाटील सरांनी आपणास सांगितलं असेल. तर त्या विरजणाचा देखील आपल्याला उपयोग करता येऊ शकेल, पावडर विरजणाचा. आणि पावडर स्वरूपातले विरजण आपल्याला वापरून इथे या BOD मध्ये उघडल्यानंतर एका तापमानाला आपल्याला ठेवता येतील. साधारण 70-80 हजारापासून ती सुरुवात आहे. त्या असे अनेक प्रकारचे पदार्थ आहेत ज्यावर मराठीतील व्याख्यानं यूट्यूबच्या आमच्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. विभागीय विस्तार केंद्र पुणे यांच्या देखील फेसबुक पेजवरती हे सगळी व्याख्यानं, विस्तृत व्याख्यानं उपलब्ध आहेत. हे अनेक विविध प्रकारची, मस्तानी असेल, त्यानंतर फालुदा असेल, हे सगळ्या पदार्थ, निवळीचे जे पाणी मिळतं पनीर नंतर, त्यात देखील चांगले प्रथिन असतात. त्याचा देखील आपल्याला खूप मोठा उपयोग करता येऊ शकेल. त्या प्रथिनांचा खूप उत्तम प्रकारची प्रथिनं असतात, म्हणजे प्रोटीन खूप चांगल्या प्रकारची असतात. जगातल्या कुठल्याच अन्नाबरोबर ह्या निवळीच्या प्रथिनांची तुलना करता येणार नाही. त्याची जैविक किंमत जी आहे, जी बायोलॉजिकल व्हॅल्यू असं आम्ही म्हणतो, ती 104 आहे. आईच्या दुधाची 100 आहे आणि ह्या निवळीची 104 आहे. इतके चांगल्या दर्जाची प्रथिनं, प्रोटीन या मध्ये उपलब्ध आहेत. तर ह्याचं काही करता येईल का? तर निश्चित अनेक पेय आहेत. त्यात कोल्ड कॉफी यापासून बनवता येईल. त्याचा वापर, त्या निवळीचा वापर आपल्याला कुल्फीमध्ये करता येईल, सूपमध्ये करता येईल. असे अनेक पदार्थ आपल्याला त्यापासून करता येऊ शकेल. कारण की आपल्याला आता पटवून द्यावं लागेल ग्राहकांना की हे काय आहे आणि आम्ही काय विकतो आहोत. असं थोड्या स्वरूपात आपला अभ्यास करून आणि मदत घेऊन हे अशा स्वरूपातलं हे सगळे पदार्थ विद्यार्थी बनवतात आणि ते फोटो सुद्धा विद्यार्थ्यांनीच किंबहुना आम्ही काढलेले आहेत. तर अशा प्रकारचं जर विद्यार्थी करत असू शकतील तर आपण अनेक वर्ष या व्यवसायात आहात, तर आपल्यालाही निश्चित जमेल. सूपच्या पावडर बाजारात उपलब्ध आहेत, त्यापासून देखील निवळीचं सूप आपल्याला बनवता येईल. अगदी सोप्यात सोपी पद्धत आहे. या सगळ्या ज्या पद्धती आहेत अगदी लिहिण्या वाचणाऱ्याला सुद्धा करता येऊ शकेल. आणि आम्ही जो घरचा अनेक वर्ष व्यवसाय केला किंवा अनेक वर्ष आम्ही या विभागात जे पदार्थ बनवून विकतो आहोत,
त्यातनं सगळ्या अनुभवाचे त्यात आम्ही लिहिलेले आहेत आणि तेच आम्ही सांगत असतो प्रत्येक वेळेला. या गोष्टी तर खूपच सोप्या आणि साध्या आहेत. चॉकलेट दूध आणि सुगंधी दूध, त्यात काही विशेष खर्च नाही. A2 दूध म्हणून आपण चॉकलेट दूध विकू शकू. सुगंधी दूध पण फ्लेवरच्या आणि रंगाच्या बाटल्या 20-20 रुपयाला एक छोट्या छोट्या येतात, पावडरच्या म्हणा किंवा लिक्विडच्या देखील. तर त्या आपल्याला वापरता येतील. आणि चॉकलेट ड्रिंकिंग चॉकलेट पावडर येते, ती आपल्याला वापरता येईल 5% दराने. असं अनेक आपल्याला संधी आहेत यात करण्याच्या. मोझारेला चीज असेल, क्वार्क चीज असेल, देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून साधारण 1-1.5 महिन्याच्या अंतरानं आम्ही क्वार्क चीज संबंधी देखील कार्यशाळा लवकरच घेणार आहोत. माने सरच ती तारीख ठरवतील आणि वेगळं काय नवीन चांगल्या पद्धतीनं करता येईल देशी गाईचं दूध आपल्याला वापरून, तर आम्ही क्वार्क चीज वरती भर देण्याचा आमचा विचार आहे. हे सगळे पदार्थ आपल्याला करता येतीलच, पण आता नवीन नवीन संधी आपल्याला शोधणं गरजेचं आहे. मिष्टी दही बंगालमध्ये प्रसिद्ध आहे, परंतु महाराष्ट्रात ते तितकंसं मिळत नाही. काही कंपन्या हे मिष्टी दही बनवायच्यात, पण त्या देखील बंद पडल्या आहेत. कधीतरी नाशिकला, कधीतरी ठाण्याला मोठ्या मॉल्समध्ये जर पाहिलं तर ते मिळायच्यात, पण ते आता हल्ली मिष्टी दही मिळत नाही. खूप वेगळं आंबट आणि गोड चव असणारं मिष्टी दही आहे. त्यात साखर टाकली जाते दही लावताना. तर या सगळ्या वेगवेगळे जे पदार्थ आहेत, उदाहरणार्थ सुरुवातीला मी जे टेबल दाखवलं ते आपल्या राज्यात कसे येतील. बाजरापासून लस्सी आहे, हे देखील एक सोपा पदार्थ आहे. हा पारंपरिक पदार्थ आहे. हा आम्ही शोधलेला किंवा आम्ही काहीतरी नवीन केलंय आणि तुम्ही वापरा असं अजिबात नाही. हे राजस्थानमध्ये राबडी नावाचा पदार्थ होता. मराठवाड्यात त्याला आंबील म्हणतात. आणि पीठ टाकून आमच्याकडे एक बाजराची एक जात आहे ज्यात 81 ppm लोहाचं प्रमाण आहे. तर ती जात वापरून आम्ही ते पीठ वापरून आम्ही त्याची लस्सी तयार केलेली. हा जुनाच पदार्थ आहे, आपल्याला करता येऊ शकेल. संक्रांती निमित्त आम्ही खास असा जो आम्ही आवर्जून सांगतो की अगदी चितळ्यांकडे देखील संक्रांत पेढा नाही, तो आम्ही अनेक वर्षांपासून अगदी छोटा पेढा, एकच तीळ, याच्यात भरपूर तीळ आहेत, तो एकच तीळ टाकावा मात्र, 5-6 न टाकता. अशा छोट्या छोट्या प्रकारचे वेगळी वाट चोखंदणार आहे. गोष्ट तीच, परंतु थोडा वेगळा ट्रॅक बदलून त्याच अनुषंगाने वेगळं काहीतरी ग्राहकाला देण्याचं. संक्रांत पेढा हा आमच्या शासकीय कार्यालय असतील धुळे जिल्ह्यातील, त्या ठिकाणी अनेक वेळा खूप मागणी त्याला असते आमच्या प्रयोगशाळेतून, ते आम्ही विकतो. कोकम सिरपचं ताक असेल, ही एक छोटीशी मसाला ताकाबरोबर कोकम सिरपचं ताक एक वेगळाच प्रकार आहे, तो देखील आपल्याला करून देता येईल. खूप सोपी त्याची पद्धत आहे. भेसळ शोधण्याचा किट. यंत्र कुठले कुठले आपण डेअरी वापरू शकतो त्याचा उहापोह आपण करतोय. हे लहान लहान किट आहेत. जे एक बॉक्स दाखवलाय डाव्या बाजूला माझ्या, तर ते लहान लहान किट आपल्याला साधारण 3500, 5 ते 6000 आणि मोठे किट लहान, मध्यम आणि मोठे असे 3 प्रकार ते किटमध्ये आहेत. हे राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था कर्नाल यांनी विकसित केलंय. त्यात आपल्याला 6 ते 10 प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची भेसळ ओळखता येईल. कारण आता बऱ्याच वेळेला देशी गायींचं दूध एकत्र करून आपल्याला विक्रीसाठी किंवा वेगवेगळ्या पदार्थ करण्यासाठी जर आपलं नियोजन असेल, आपलं आयोजन असेल, आपलं प्लॅनिंग असेल, तर आपल्याला भेसळ शोधण्याचे किट हे लहान स्वरूपातले म्हणा, मध्यम म्हणा, आपण घेऊन त्यातल्या कधीतरी आपण टेस्टिंग करून घेऊ शकतो. तसेच स्ट्रिप्स आहेत, कागदाच्या पट्ट्या आहेत. ही देखील तंत्रज्ञान आपल्याला अनेक NDRI-नेच विकसित केलेलं आहे. त्या देखील टाकून आपल्याला दुधात बुडवून लगेच लक्षात येऊ शकेल की भेसळ कुठल्या प्रकारची आहे. त्याच्यात हायड्रोजन पेरॉक्साईड असेल, युरिया असेल, न्यूट्रलायझर असेल, अगदी त्याच्या मात्रा पण समोर दिलेल्या आहेत, किती कमीत कमी लेवल पर्यंत आपण त्या शोधू शकू. हे सोप्यात सोपा अनेक गोष्टी आता उपलब्ध आहेत. आता मुख्य जो गाभा आहे या व्याख्यानाचा की काय काय अनेक अनेक पदार्थ, अनेक जुन्या सगळ्या आपण जे संदर्भ पाहिले तर वेगवेगळ्या प्रकारचे गोमूत्र आणि शेणापासूनचे अनेक पदार्थ आहेत. त्यात काही
कीटकनाशक अनेक प्रकारची कीटकनाशक आहेत, मी फक्त 2-4च दिली आहेत. काही आपल्याला माहीत असतील. आता खूप ठिकाणी फिनाईल देखील सुरेश लांडे साहेब आहेत नागपूरचे, साहिवाल क्लबचेच मेंबर आहेत. ते फिनाईल बनवतात, अनेक प्रकारचे पदार्थ बनवतात. तसेच साबण देखील सचिन तामाणे म्हणून आहेत साहिवाल क्लबचे, ते साबण देखील बनवतात शेणापासून. आणि या सगळ्या गोष्टी आता दंतमंजन देखील सचिन तामाणे सचिनजी बनवतात, फलटणचे ते आहेत. तर हे धूपकांडी तर खूप ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. या सगळ्या या अर्क आहेत. आता खूप वेगवेगळ्या प्रकारचे अर्क आहेत. या अर्काच्या पद्धती असतील, खूप ठिकाणी त्या आहेत. आणि या सगळ्या प्रकारच्या ज्या पद्धती आहेत त्या आपण या प्रशिक्षण केंद्रातनं प्रशिक्षण घेणारच आहोत. पण इतके विविध प्रकारे आहेत. एक मला आनंद वाटतो, गोमूत्राची डेअरी असलेले कोल्हापूरला रामणवाडी येथे, ही साधारण जानेवारी 2018ची सकाळमधली बातमी आहे की साधारण त्यावेळेला 50-60 लिटर दूध, माफ करा, गोमूत्र देशी गाईंचं हे तिथे डिस्टिलेशन करतात, ऊर्ध्वपातन करतात आणि साधारण 8 ते 10 रुपये प्रति लिटर असं ते विकतात. आता हा 2018ची ही आकडेवारी आहे, अजून ती वाढली असेल. एक वेगळी बातमी म्हणून तिने शेअर केली. गोमूत्राची डेअरी म्हणूनच ते रामणवाडी येथे प्रसिद्ध आहे. तर अशा प्रकारे देखील आपल्याला हळूहळू चालना देता येईल का? तर हे एक डिस्टिलेशन युनिट आहे. अगदी 3-4 हजारापासून ते 18-20 हजारापर्यंत याच्या वेगवेगळ्या किमती आहेत डिस्टिलेशन युनिट गोमूत्राचं. त्यातनं थोडेसे आपल्याला डिस्टिलेशन केल्यामुळे जे डिस्टिलेशन केल्यानंतर जवळपास आपल्याला शुद्ध स्वरूपातलं गोमूत्र मिळतं. आणि त्यातलं सॉल्ट जे असतात ते साधारण न्यूट्रल आणि सॉल्ट फ्री असं पीएच ज्याचा नेहमी 7 राहतो डिस्टिलेशन केल्यानंतर, त्यासाठी हे युनिट आपण वापरावं. तर असे गोमूत्राचे अनेक विविध गुणधर्म गोमूत्राचे आहेत. त्याकरता आता अनेक ठिकाणी आपण ऐकलं असेल की गोमूत्र, अगदी युट्यूबवर जर पाहिलं तर अक्षय कुमार हा अभिनेता देखील गोमूत्र पितो, असा काही संदर्भ आहेत. तर मूत्रपिंडाचे आजार बळं होणं, हाडातील मज्जातत्वाला सक्रिय करून नवीन रक्तकणांची निर्मिती करणं, पोट साफ करणं, अगदी रोग प्रतिकारक शक्ती वाढवणं, असे खूप खूप उपयोग जुन्या संदर्भात सापडतात. त्यामुळेच की काय की गोमूत्र पिण्यासाठी बऱ्याच वेळेला वापरलं जातं. शेणापासून अगदी हे सुंदर प्रकारचे कुंड्या देखील, फ्लॉवर पॉट असतील, कुंड्या असतील, गणपतीच्या मूर्ती देखील तयार केलेल्या आहेत. अगदी अनेक ठिकाणी या महाराष्ट्रात करता येतात. साहिवाल क्लबचेच कितीतरी मेंबर्स आहेत की जे हे काम करतात. अगदी त्यावर नक्षीकाम करून देखील सुंदर कुंडी तयार केली आहे. तर प्लास्टिक खरं तर आता हटाव झालंच पाहिजे, कारण अत्यंत पर्यावरणाला धोकादायक या सगळ्या गोष्टी आहेत. तर शेणापासून आपल्याला काय काय करता येऊ शकेल, थोड्याच फार मोठ्या किमती पण या मशिनरींच्या नाही आहेत. अशा प्रकारे आपल्याला फ्लॉवर पॉट देखील करता येईल. गोळी पेंड तयार करण्याचं यंत्र, मध्येच ती स्लाइड आली, माफ करा. तर ह्या देखील आहेत, साधारण नागपूरला त्या मिळतात लहान स्वरूपातल्या गोळी पेंड. छोटासा फॉर्म्युला असेल काय काय आपण त्या गोळी पेंड तयार करण्यासाठी घ्यावं, कुठलं कुठलं धान्याचं कार्ड घ्यावं, काय घ्यावं, हे सगळे अनेक प्रकारचे फॉर्म्युले उपलब्ध आहेत. ते वापर करून एक लहान लहान गोळी पेंट खाद्य आपल्याला घरीच तयार करता येऊ शकेल. साधारण 1 लाखाच्या आसपास त्याची किंमत आहे. हे देखील जे देशी गाय सांभाळण्यासाठी कमीत कमी खर्च, रेशनचा खर्च कमीत कमी करण्यासाठी त्याचे लहान लहान अनेक यंत्र आता सध्या बाजारात उपलब्ध आहेत. धूपबत्ती बनवण्यासाठी आता खूप प्रदर्शनात या धूपबत्ती मिळतात. अगदी अशा प्रकारच्या मशिनरी उपलब्ध आहेत. त्याच्या कपॅसिटी सुद्धा खूप मोठ्या कपॅसिटीच्या या मशीन्स आहेत. किती ती गाडीची साईज आहे वगैरे सगळ्या गोष्टी त्या यात दिलेल्या आहेत. 200 कांड्या साधारण 1 मिनिटात या मशीन मधनं तयार होतात. साधारण 1 लाखाच्या आसपास या मशीनची किंमत आहे. ही अनेक दुसरी मशीन आहे. अशा विविध प्रकारच्या मशीन्स आहेत ज्यातनं आपण धूपबत्ती असेल, अगरबत्तीच्या देखील आपण कांड्या वापरू शकतो बनवण्यासाठी. ह्या अनेक अशा विविध प्रकारच्या मशिनरीज आहेत ज्या अनेक पदार्थ अनेक आपल्याला संदर्भात
वाचण्यास मिळतात की ही वेगवेगळी पदार्थ आहेत, उत्पादनं आहेत, माफ करा, पदार्थांपेक्षा ती आपण कशी याला चालना देऊ शकू. जर आता मशीन वापरायचे नसतील तर अगदी सचिन तामाणेंचंच 2-3 दिवसापूर्वी व्याख्यान झालं होतं की अगदी सिरिंज असेल, म्हणजे जी सुई देतो आपण त्याचा प्लास्टिकचा जो भाग आहे त्यात देखील ते टाकून, आपल्याला शेण टाकून आपल्याला त्या करता येऊ शकतील. हे अगदी मशीनच वापरली पाहिजे असं काही नाही. लहान स्वरूपात जर करायचं झालं तर त्यांनी एक शब्द वापरला होता की जुगाड टेक्नॉलॉजी, काही अशा प्रकारचं काही आपल्याला सुचतं का, जेणेकरून आपल्याला या मशीन न घेता, पण 1 लाख रुपये खर्च न करता आपल्याला या कांड्या विकसित करता येऊ शकतील का? तर उत्तर हो आहे. अशाच प्रकारचं काही शोधून आपल्याला काही खर्च न करता डिस्टिलेशन साठी मात्र आपल्याला यंत्र घ्यावं लागेल. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, साबण बनवण्यासाठी आहेत, धूपबत्ती बनवण्यासाठी आहेत, यासाठी तशा यंत्रांची तशी खूप मोठ्या प्रमाणावर असेल तर यंत्र घेणं अपेक्षित आहे. पण लहान स्वरूपात मार्केट येईपर्यंत, वाढेपर्यंत आपल्याला या धूपबत्त्या देखील घरच्या घरी आपल्याला बनवता येऊ शकतील. तर अगरबत्ती देखील अनेक वेळेला व्हॉट्सअपवरती व्हिडिओ येतात की ज्या अगरबत्ती आपण वापरतो त्या अगरबत्ती आरोग्याला प्रचंड धोकादायक आहेत असं सांगितलं जातं. बरेच व्हिडिओज आहेत आणि काही शास्त्रज्ञ देखील त्याला जोड दिलेली आहे. तर आपल्याला ह्या शेणापासूनच्या काही अगरबत्ती बनवता येतील का? तर उत्तर हो आहे. आणि आपल्या पुढे यंत्र आहेत. तर अशा प्रकारचे यंत्र देखील वापरून आपल्याला याच्यात साधारण 250 अगरबत्त्या एका मिनिटामध्ये तयार होतात. त्या मशीनचं नावच 4G स्पीड आहे. तर या मशीन बनवण्याच्या कंपनी देखील वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले असतील, वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध असतील, त्या वापरण्याची सगळी तांत्रिक माहिती ते देतात आणि अनेक शेतकरी आपले हे आता सध्या करतायत. ती अगरबत्ती बनवण्याचं दुसरं यंत्र आहे, त्यात रंग देखील टाकलेला आहे. जो चांगला रंग म्हणता येईल किंवा नैसर्गिक रंग म्हणता येईल त्याचाच वापर आपण करायला हवा. आणि पर्यावरणपूरक हे सगळे उत्पादनं आहेत. तर आता आपल्याला पर्यावरणाचं महत्त्व अगोदर पटवून देऊन प्लास्टिक बंद करा असं म्हणून आपल्याला कुंड्या किंवा फ्लॉवर पॉट वेगवेगळे त्याच्यावर नक्षीकाम करून देता येईल का, किंवा कांड्या असतील, या अगरबत्त्या असतील, धूपबत्ती असतील, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि त्याला थोडासा शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून या जर आपण सांगितल्यात ग्राहकांना तर निश्चितच मार्केट वाढेल. असं देखील बऱ्याच वेळेला ऐकण्यात येतं की शेणाच्या गौऱ्या बाहेर पाठवणारी मंडळी, बॉन्ड्समध्ये पाठवणारी मंडळी, या देखील गोष्टी काही अनेक ठिकाणी ऐकायला मिळतात. सगळ्यांनाच सगळं मार्केट उपलब्ध होईल अशी मात्र खात्री किंवा शाश्वती आपल्याला देता येत नाही. परंतु मग या अनेक उपउत्पादनांपैकी आपली कुठली उत्पादनं चांगली मार्केटमध्ये येतील आणि ग्राहकांना आवडतील हे आपण देखील सांगू शकत नाही. त्यामुळे अशा अनेक उपउत्पादनांचा किंवा दुग्ध पदार्थांची आपण निवड करून हळूहळू पुढे सरकायला हवं. हे मार्केटिंग मधले असे काही आमचे घरचे आणि काही विभागामध्ये काम करतानाचे अनुभव आहेत की कुठला दुग्ध पदार्थ क्लिक होईल किंवा कुठलं उत्पादन तुमचं मार्केटमध्ये क्लिक होईल हे तुम्ही सांगू शकत नाही. परंतु आपण ग्राहकाला सांगणं गरजेचं आहे की ही उत्पादनं माझ्याकडे आहेत. त्यामुळे कुठल्या तरी 2-5 उत्पादनांवरती आपल्याला नंतर भविष्यात फोकस करावं लागेल किंवा त्यावर जास्तीत जास्त भर द्यावा लागेल. त्यामुळे हे असे अनेक पदार्थ आहेत, परंतु उपपदार्थ आहेत, उत्पादनं आहेत, परंतु अगोदर मार्केट पाहून हळूहळू आपल्याला पावलं टाकायला हवेत. शेणापासून दिवा बनवण्याचं हे यंत्र आहे. अगदी लहान स्वरूपातलं हे यंत्र आहे. माझ्या माहितीप्रमाणे किंमत त्याची साधारण 10,000 पासून सुरुवात आहे. जे दिवे लहान मिळतात दिवाळीच्या वेळेला शेणापासूनचे, ते दिवे आपल्याला तयार करता येतील शेणापासूनचे. अगदी छोटं मशीन आहे. मला आठवतं की शेणापासूनचे गणपती आणि दिवे आम्ही मागच्याच वर्षापूर्वी आमचे एक मित्र होते डॉक्टर रौंदळ आणि आम्ही दिल्लीतल्या एका भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या खूप मोठ्या अधिकाऱ्यांना आम्ही ते दिले होते. त्यांना ते प्रचंड आवडले होते. सांगण्याचा उद्देश असा की अजूनपर्यंत
हे आपल्याला माहित आहे, परंतु अजून तितकं चालना गेलेली नाही, अजून पुढे गेलेलं नाही. त्या मोठ्या अधिकाऱ्यांना, डेप्युटी डायरेक्टर जनरल आणि असिस्टंट डायरेक्टर जनरल ते होते दोघं, त्यांना खूप आवडले ते. आणि याचा अर्थ त्यांना देखील तितपत ती जाण नव्हती. आणि आता हे असं सतत आपल्याला पसरवत ठेवणं या गोष्टी किंवा दूरवर, की त्याला मार्केट कसं उपलब्ध होईल. कालांतराने मातीचे दिवे कमीत कमी झाले पाहिजेत आणि शेणाचे दिवे सर्वदूर गेले पाहिजेत आणि त्याचाच दिवा सगळीकडे लागला पाहिजे आणि त्यानेच प्रकाश वाटा उजळून निघालेला पाहिजे शेतकऱ्यांच्या. जर अशा प्रकारचं आपण सुरू केलं तर सगळे लहान लहान उद्योग, हे अत्यंत लहान मशिनरी आहे. अशाच प्रकारचे अनेक विविध यंत्र आहेत. या दिव्यांचे देखील अनेक प्रकार आहेत. जसे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स बाजारात आहेत दिव्यांचे, तशा प्रकारचे डिझाईन्स वेगवेगळ्या दिव्यांचे आपल्या याच्यातून आपण माध्यमातून आपण करू शकतो. हे सगळे लहान लहान गणपती आहेत, हे शेणाचे आहेत. त्याच्या बाजूला काही रंगीत रंगवलेले, हे देखील नैसर्गिक रंग वापरून रंगवलेले गणपती आहेत. हे पुण्यात साईवाल क्लबचेच सोलापूरचे नातेपुते इथले सोलापूरचे संतोष निकम आहेत, ते करतात. रवींद्र लाड साहेब आहेत साईवाल क्लबचेच, खूप चांगलं काम करतात ते. गणपती पुण्यात देखील ते बनवतात. सचिन तामाणेंचा मी उल्लेख केला, लांडे साहेबांचा उल्लेख केला, तरी सगळी मंडळी आहेत ही आता गणपती बनवते आहे. आणि लहान अगदी गाडीमध्ये आपण छोटासा गणपती प्रत्येक जण ठेवत असतं गाडीमध्ये, तर त्या तशा प्रकारचे छोटे देखील गणपती गाडीमध्ये ठेवण्यासारखे ते देखील बनवता येतात. इतकं सगळं सुंदर आहे. तर मूर्ती पाहूनच आपल्याला मनामनात भक्तिभाव जागृत होतो आणि त्याच्यात रंग देखील टाकून आपल्याला वेगवेगळे रंग देखील आपल्याला वापरता येऊ शकतील. तर अशा मूर्तीच नव्हे तर अनेक प्रकारे वेगवेगळ्या देखील गणपतीच्याच नव्हे तर वेगवेगळ्या मूर्ती आपण साच्यात शेणाचा उपयोग करून त्या करू शकतो. अनेक 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 माझ्याकडे शेकडो फोटोग्राफ्स आहेत या संबंधीचे. गणपतीचेच नाही तर लक्ष्मी असेल, बाकीचे देवदेवता असतील, बाकीचे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे जे साचे आहेत त्या. आणि साहिवाल क्लबमध्ये आणि या प्रशिक्षण केंद्रामध्ये आपण हे सगळे साचे आणि या सगळ्या गोष्टी दाखवणार आहोत. त्याचे सगळे प्रात्यक्षिक आपण घेणार आहोत या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून. शेणापासून एक मोठमोठ्या कांड्या, त्याला लॉग असं इंग्रजीमध्ये म्हणतात, या एक स्त्री दिसते आणि त्या पुढे एक मोठं एक सिमेंट कॉन्क्रीटच्या एका मोठा ओंडक्यासारखं ते दिसतंय. तर हे कुठे वापरलं जातं? हे जळण्यासाठी बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं. कर्नाटकात देखील एक अनेक शेतकरी आता करतायत, एक ऍडव्होकेट आहेत बाई, त्या देखील या अनेक प्रकारचे असा किटच त्यांनी तयार केलाय बॉक्समध्ये. त्यात पंटी असेल, अगरबत्ती असेल, धूपबत्ती असेल, अशा छोट्या छोट्या गोष्टी, दंतमंजन असेल, असं एका पाकिटात ते पॅक करून दिवाळीच्या वेळेला गिफ्ट म्हणून देण्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकार देखील अनेक आता लहान लहान उद्योजक करतायत. हे असे व्हिडिओ युट्यूबवरती देखील उपलब्ध आहेत. तर हे सगळी मोठे मोठे जो ओंडके दिसत आहेत, शेण अगोदर त्यात टाकून हे मोठे ओंडकेट करून हे जळण्यासाठी वापरतात. आणि असं IITच्या काही दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी असं संशोधन केलेलं आहे की ह्याचं प्रदूषण कमी होतं. लाकडापासून जे लाकूड जे आपण जाळण्यासाठी वापरतो आणि त्यातून होणारं प्रदूषण आणि शेणापासून अशा प्रकारच्या ज्या मोठ्या, त्याला कांड्या म्हणूयात फार तर, जाळल्यानंतर हे जाळणं आणि लाकूड जाळणं याच्यात जवळपास एक 30 ते 40% मला जवळपास आकडा तो आठवत नाही, पण 30 ते 40% प्रदूषण कमी होतं लाकूड जाळण्यापासून ते हे जाळण्यापर्यंत. तर अशा प्रकाराला पर्यावरणाला आपल्याला हाताशी धरावंच लागणार आहे. नाहीतर ग्रेटा थनबर्ग, जी स्वित्झर्लंडची लहान मुलगी आहे, जिला नोबेल पारितोषिक मिळालं आणि पर्यावरणाविषयी ती खूप जागृत आहे. तिचं मराठीत पुस्तक पण अतुल देऊळगावकरांनी सुंदर लिहिलंय. तर आता हा आपला उद्याचा भविष्यकाळ, जसं नेल्सन मंडेला एकदा म्हणाले होते की भविष्यात आपण काय सोडून जाणार आहोत येणाऱ्या पिढीसाठी, हे खूप आता महत्वाचं आहे. कुठला उद्या सोडून जाणार आहोत आपण? तर पर्यावरणाला
पूरक आणि हानिकारक नसलेले सगळे पदार्थ, उपपदार्थ आपल्याला सगळे आता यावर जोर निश्चितच द्यावं लागणार आहे. यामुळे आपोआपच शेणाचा देखील चांगला उपयोग होऊ शकतो आणि पर्यावरणाला पूरक तर होईलच होईल, परंतु लाकडाची देखील जी कत्तल म्हणतो आपण झाडांची ती होणार नाही. हे अशा प्रकारचे वेगवेगळे यंत्र आहेत. साधारणपणे या यंत्राची धूपबत्ती यंत्र साधारण $1 लाख ते $1.25 लाख असेल. मागाशी मी माफ करा, शेणापासून ज्या कुंड्या बनवण्याच्या कुंड्या दाखवल्यात त्याचं देखील यंत्र साधारण 20,000 ती सुरुवात आहे. मध्य प्रदेशात जबलपूर येथे ते मिळतात. दिवा बनवण्याचे यंत्र मी 10,000 ते सांगितलंच आपल्याला. तसे अनेक आणि जे अगरबत्त्या बनवण्याचं जे यंत्र आहे ते साधारण 1 लाखाच्या आसपास आहे. असेच वेगवेगळे यंत्र आहेत. हेच पुन्हा मी वेगवेगळे जे गणेश आयडॉल्स आहेत मागाशी मी दाखवल्याप्रमाणे खूप वेगवेगळ्या प्रकारचे हे सगळे आपल्याला बनवता येऊ शकतील. सुरेश लांडे म्हणून आमच्या साहिवाल क्लबचे खूप चांगलं काम करणारे निवृत्त कृषी अधिकारी आहेत, परंतु आमच्यापेक्षा जास्त काम ते करत असतात आणि खूप चांगला त्यांचा अनुभव आहे. अनेक प्रकारचे ते पदार्थ उप उत्पादनं, माफ करा सतत माझ्या तोंडात तो शब्द येतो दुग्ध पदार्थांच्या निमित्ताने, परंतु अनेक अशी उप उत्पादनं आहेत. उमरेड पासून एक 8 किलोमीटर वरती गाव आहे. मध्ये वरती एक छायाचित्र आहे, त्यात टी-शर्ट्स घातलेले डॉक्टर सोमनाथ माने आहेत आणि मध्यभागी आहेत ते सुरेश लांडे म्हणून आहेत. अगदी फ्लोअर क्लीनर असेल, फिनाईल, गोमूत्राचा वापर करून फ्लोअर क्लीनर त्यांनी बनवलेला आहे. इन्सेक्ट रिपेलंट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कीटक घरात येऊ नये, ते पळून जावेत यासाठी देखील त्यांनी एक वेगळं लिक्विड बनवलेलं आहे. आणि ग्लास असेल, नंतर घरातलं फर्निचर असेल, हे स्वच्छ करण्यासाठी शेण आणि गोमूत्राचा वापर करून एक वेगळा फॉर्म्युला त्यांनी तयार केलाय. ते देखील ते विकतात. प्लांट ग्रोवर म्हणून हे आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे पिकांची वाढ होण्यासाठी देखील एक वेगळा फॉर्म्युला वापरून ते गोमूत्राचा त्याच्यात अंतर्भाव असतो आणि ते सगळे नागपूरला अनेक मॉल्समध्ये त्यांची ही सगळी उत्पादनं विकली जातात. त्यानंतर डिश वॉश करण्यासाठी, घरातली जी भांडी आहेत ती धुण्यासाठी, नंतर टँकर क्लीनर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे टँकर्स असतात, त्यासाठी बऱ्याच वेळेला युरिया, माफ करा, कुठल्या तरी वेगवेगळ्या प्रकारचे पावडर्स वापरल्या जातात ज्या खऱ्या उपयोगात यायला नको आहेत, परंतु टँकर क्लीनरसाठी देखील त्यांनी लिक्विड बनवण्याचं त्यांचे काम सुरू आहे. हँडवॉश असेल, हँडवॉश मध्ये देखील गोमूत्राचा वापर करून ते हँडवॉश तयार करण्याचं देखील काम ते करतायत. आणि टॉयलेट क्लीनर मधून देखील ते आता हे 3 ते 4 जे उत्पादनं आहेत, डिश वॉश करण्यासाठी, टँकर क्लीन करण्यासाठी, हँडवॉश करण्यासाठी, टॉयलेट क्लीन करण्यासाठी, ही जी 4 उत्पादनं आहेत ही त्यांची काही पुढच्या महिन्यातच दाखल होणार आहेत आणि ही वेगवेगळ्या शॉपिंग मॉल्समध्ये ते विकतात. खूप मोठा आदर्श आमच्या साहिवाल क्लबसाठी आहेत. हे वेगवेगळ्या प्रकारचं त्यांचं फिनाईलचं पॅकिंग तुम्ही पाहू शकता. गोमूत्रापासूनचं फिनाईलचं पॅकेजिंग सुंदर पॅकेजिंग आहे आणि खूप उत्साही व्यक्तिमत्व आहे. आपल्याला देखील ते अनेक वेळेला नवीन गोष्टी सांगत असतात. तर अशा प्रकारचा आपल्याला विचार करता येऊ शकेल आणि मंडळी करतायत. हे खूप महत्वपूर्ण बाब आहे. सचिन तामाणे ज्यांचं आपण व्याख्यान ऐकलं, साबण दिसत आहेत आपल्याला मागे, गोल वड्या दिसत आहेत त्या. तर वड्या करण्यासाठी खूप देखील खर्च नाहीये. आपण कुठलाही साचा जर घेतलात तर तो साचा उपयोगात आणता येईल. त्यांचं देखील एक विशिष्ट वेगळा फॉर्म्युला आहे आणि अनेक जुन्या संदर्भ ग्रंथांमध्ये हे सगळे धूपकांडी असेल, साबण असेल, हे संदर्भ आपणास पाहावेला मिळतील. आणि या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये भरपूर अशा मशिनरी ज्या आपण उल्लेख केले, ज्या दाखवत आहोत. अगदी डी वॉटरिंग म्हणजे शेणातील पाणी आपण काढून टाकायचं आणि त्यानंतर ते पाणी, ते पावडर तयार करायची आणि ती जी शेणापासूनची पावडर आहे ती अनेक ठिकाणी त्याचा वापर आपल्याला सेंद्रिय खत म्हणून, अनेक पावडर म्हणून ते वापरतात.
सचिन तामाणे साहेब दंतमंजन देखील बनवतात, कारण ही काळाची गरज आहे. कारण हळूहळू या गोष्टी सगळ्या प्रचलित होत आहेत आणि आपल्याला आपला देशी गोवंश सांभाळण्यासाठी, तो प्रॉफिटेबल करण्यासाठी, त्याच्यातनं जास्तीत जास्त उत्पन्न निर्माण करण्यासाठी कुठले तरी पदार्थ घेऊन आपल्याला आता हळूहळू पुढे वाटचाल करावी लागणार आहे. आणि पर्यावरणपूरक म्हणा किंवा मानवाला हानिकारक नसणारे ही सगळी उत्पादन आहेत आणि याचा उपयोग आपण वारंवार स्वतः करून आपण इतरांना ते सांगू शकतो आणि त्यात नाविन्यपूर्ण आणखीन त्याच्यात बाबी टाकू शकतो. अगदी शेळीच्या दुधापासून देखील क्रीम्स असतील, फेस पॅक असतील, साबण असतील, हे परदेशात आहेत, पण आपल्याकडे अजून तितक्या मोठ्या प्रमाणात प्रचलित नाही आहेत. पुण्यात देखील काही ऑनलाईन मार्केटिंग वरती साबण ह्या प्रकारचे पुणे मुंबईमध्ये शेणापासूनचे साबण असतील, धूपबत्ती असतील, एक ऑनलाईन मार्केटच्या पद्धतीने ते विकले जातात. असे काही संदर्भ नेट वरती आढळतात. शेणातून पाणी काढण्याचं मशीन आत्ताच मी मागाशी उल्लेख केला, साधारण 1,00,000-1.25 लाखाच्या दरम्यानचं हे मशीन आहे आणि त्याची पावडर करून आपल्याला अनेक पदार्थांसाठी ती वापरता येऊ शकेल. हे देखील यंत्र मला माने साहेबांनी सांगितलं होतं की हे देखील यंत्र आपण आता ह्यात घेतलेलं आहे या प्रशिक्षण केंद्रात आणि या प्रशिक्षण केंद्रामार्फतच या सगळ्या यंत्रांचं आणि यंत्रामार्फत येणाऱ्या काळामध्ये प्रशिक्षण दिलं जाणार आहे. गांडूळ खताच्या बॅग्स आमच्या देखील या आपल्याला सगळ्यांना ठाऊक असतील, परंतु वापरात मात्र किती जण करतायत हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. खूप सुंदर आणि अत्यंत साधा प्रकार आहे गांडूळ खताच्या बॅग. काही हजारात या सगळ्या गोष्टी मिळतात. आमच्याकडे अशा 5 ते 8 बॅग्स आहेत आणि आम्ही त्या शेणखत टाकून, गांडूळ खत टाकून यातनं शेणखत गांडूळ खत काढत असतो आणि साधारण 2-2.5 महिन्यात ते तयार होतं. दर 2 दिवसांनी आपल्याला फक्त थोडं पाणी शिडकून ते ओलं ठेवावं लागतं, जेणेकरून गांडूळ मृत होऊ नयेत म्हणून. आणि तरी छोटंसं अगदी दिवसाला 1.5-2 तास जरी काम केलं, हे 8-10 प्रकारचे जरी 8-10 जरी बॅग असतील तर एखाद्या मजुराने 1-2-3 तासात देखील हे काम होऊ शकेल. इतकं सोपं ते आहे. आणि 8 ते 10 रुपये किलो गांडूळ खत सेंद्रिय शेतीसाठी अत्यंत आवश्यक असणारं, प्रचंड मागणी असणारं गांडूळ खत आहे. तर आपल्याला ते देखील पॅकिंग करून विकता येऊ शकेल, चांगल्या प्रकारचं गांडूळ खत, माफ करा. आम्ही देखील अशा प्रकारचं विभागामध्ये हे करत असतो. खूप मोठ्या प्रमाणावर नव्हे, परंतु छोट्या प्रमाणात ह्या गोष्टी आपण करत असतो. वर्मी वॉश असेल, यानंतर बायोगॅसचं यंत्र देखील आहे. पुणे कृषी महाविद्यालयात आमच्या विभागात, पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभागात हे सगळे बायोगॅसचं संयंत्र देखील आहे आणि डिस्टिलेशन युनिट देखील आहे. युरिन काऊ युरिन म्हणजे गोमूत्राचं ऊर्ध्वपातन डिस्टिलेशन करण्यासाठी देखील छोटं यंत्र उपलब्ध आहे. तर बायोगॅसचं यंत्र काही कंपन्या आहेत 30 ते अगदी 40 हजारापासून यंत्र ती सुरुवात आहे, ते 30 ते 40 हजारापासून. तर या अनेक गोष्टी छोट्या छोट्या स्वरूपात सुरुवात करून, जशी बॅग आपण पाहिली 1,500 ते 2 हजाराच्या आसपास त्यांच्या किमती आहेत. थोड्याफार प्रमाणात फरक पडू शकतो किमतीत. तर या एक बॅग 2-2 बॅग घेऊन आपण सुरुवात करता येऊ शकेल का, तर उत्तर निश्चित हो आहे. अनेक छोट्या छोट्या मशिनरी आहेत, काही त्यांची मांडणी कदाचित चुकली असेल, परंतु माशांची पट्टी असेल, माशांसाठी ज्या लहान लहान आपल्याला खूप त्रास देतात आणि ज्या सतत डेअरीमध्ये असतात प्रक्षेत्रावरती, गोठ्यांमध्ये, तर लहान लहान प्रकारच्या पट्टीज आहेत. मोठमोठ्या कंपनीज देखील त्या करतात आणि त्या पट्ट्या जरी आपण गोठ्यांमध्ये इकडनं तिकडनं सोडून दिल्या तरी देखील ज्या फिरणार आहेत त्या चिकटतात माशा. फ्लाय ट्रॅप्स असतील असे, जिथे आपण दुग्ध पदार्थ उत्पादन करतो त्या ठिकाणी असे फ्लाय ट्रॅप्स, त्याची निळी रंगाची ट्यूबलाईट असते, त्यामुळे माशा आकर्षित होतात आणि त्या इलेक्ट्रिक शॉक लागून तिथे त्या खाली पडतात त्या ट्रेमध्ये. अशा प्रकारचे देखील काही 2,500-3 हजारापासून हे आहेत, सुरुवात आहेत. आमच्याकडे भरपूर फ्लाय ट्रॅप्स त्या आहेत. अशा लहान लहान गोष्टी आहेत ज्या आपण दुग्ध पदार्थ निर्मितीमध्ये वापरायला हव्यात, जेणेकरून ग्राहकाला या चांगल्या स्वच्छ वातावरणात हे तयार होत आहेत असा आत्मविश्वास मिळतो. जनावरांसाठीचा ब्रश असेल, खूप महागडे ब्रश मोठ्या मोठ्या कंपनींचे आहेत. तर एक सर्वसाधारणपणे जे प्लास्टिकचं पाय पुसणं जे असतं ते देखील गुंडाळून आपण ते तयार करू शकतो.
आणि अगदी खांबाला दोरी बांधून सुद्धा काथ्यापासून जे दोरी तयार केली जाते ब्राऊन रंगाची, तपकिरी रंगाची, ती देखील आपल्याला एका मोठ्या खांबाला किंवा लाकडी खांबाला देखील ते गुंडाळून, तसा देखील तो ब्रश, कारण जनावरांची एक सवय असते सतत अंग घासत असणं कुठेतरी झाडाला किंवा जिथे पोल असेल तिथे, तर अशा लहान लहान प्रकार देखील आपल्याला करता येतील. काही महत्वाची संकेतस्थळं आहेत, ती आपण वापरू शकता. दुग्ध पदार्थ निर्मिती संबंधीची संकेतस्थळं ती इथे आहेत. पुढे जातो. एक यूट्यूब चॅनल हे माझं आहे, परंतु देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रामार्फत जी व्याख्यानं दिलेली आहेत ती विभागीय विस्तार केंद्र यांच्या फेसबुक पेजवरती अनंत काळासाठी ती तिथे साठवणूक केली आहे. मग आपल्याला कधीही ती व्याख्यानं ऐकावीशी वाटली तरी ती ऐकू शकता. विज्ञान डेअरी असं नावाचं आमचं फेसबुक पेज गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. त्यावर देखील लहान लहान 2-5 मिनिटांचे इतरांचे जे चांगले आणि उत्तम वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आहेत ते देखील आपण टाकत असतो. काही व्याख्यानं इंग्रजीतील, मराठीतील ती देखील तिथे आपण टाकत असतो. काही नाविन्यपूर्ण माहिती वेळोवेळी आपण ती विज्ञान डेअरीच्या फेसबुक पेजवरती आपण ती शेअर करत असतो. आपण सबस्क्राईब करू शकता, म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला वेगवेगळ्या माहितीचं दालन एक वेगळं खुलं होईल त्या विज्ञान डेअरी फेसबुक पेज. आणि विभागीय विस्तार केंद्र पुणे यांचं फेसबुक पेज आपण नसेल केलं तर कृपया ते सबस्क्राईब करा आणि सगळी व्याख्यानं त्यावर आपल्याला कधीही ऐकता येतील. अनेक व्याख्यानं गेल्या 5-7 महिन्यात झाली आहेत. विभागीय विस्तार केंद्रांनी पशुसंवर्धनचा 15वाडाच घेतला होता, त्यानंतर अनेक व्याख्यानं झाली, खूप सुंदर. ती मी देखील अनेक वेळेला ऐकत असतो इतरांची, जी माझ्या ज्ञानात भर घालण्यासाठी. आपण सबस्क्राईब करू शकता. आता याशिवाय तरुणोपाय नाही. वर्गीस कुरियनांचं खूप आवडतं माझं एक वाक्य आहे की त्यांच्या आत्मचरित्रात आहे की 8 तास डेअरी, म्हणजे कुठलंही काम असेल ते 8 तास काम असेल, 8 तास परिवारासाठी आणि 8 तास झोप म्हणून ते मुद्दा म्हणून बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी हे वचन मी सगळ्यांसाठी देत असतो. अनेक व्याख्यानं होतात आणि होतीलही, परंतु या माध्यमातून, या देशी गो संशोधन प्रकल्पा माध्यमातून, परंतु या प्रत्येक थेंबाचा, म्हणजे प्रत्येक व्याख्यानाचा थेंबाचं फूल होईल, पण कुठल्या थेंबाचं फूल होईल हे सांगता येत नाही. त्यामुळेच मी मगाशी म्हटलो की सगळी व्याख्यानं आपण ऐकू शकता भविष्यात देखील, पण कुठल्या व्याख्यानाचा तुम्हाला उपयोग होईल हे सांगता येत नाही. कुठल्या फुलाचं थेंब, कुठल्या पाण्याच्या थेंबाचं फुलात रूपांतर होईल ते सांगता येत नाही. ते मात्र ते फुल फुलावं अशीच आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे आणि ती होईल अशी मला प्रचंड आशा आहे. आणि संत तुकारामचं एक खूप आवडतं वचन आहे, एक पुस्तकाच्या एका प्रस्तावनेत देखील आम्ही ते वापरलंय माने साहेबांनी आम्ही, की धन्याचा हा माल मी तव हमाल भारवाही. आम्ही सगळे हमालच आहोत, हा सगळा माल फक्त वाहतोय आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आपण सगळे उपस्थित राहिलात आणि सोमनाथ माने साहेब, मी जरी या प्रकल्पाचा सहशास्त्रज्ञ असतो तरी देखील मला आज पुन्हा देखील अनेक दिवसांनी त्यांनी खांदे हलवून जागे व्हा आणि व्याख्यान द्या आणि अभ्यास करा, आभास नको अभ्यासावा, त्यांनी पुन्हा आम्हाला सांगितलं आणि त्या निमित्ताने थोडंफार तुमच्याशी हितगुज साधता आलं. त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. शेतकरी बांधवांना काही शंका, काही प्रश्न असतील तर त्यांनी कृपया विचारावे. हा, कुणाच्या काही शंका असतील? बाळासाहेब कंटिन्यू. हा, आवाज येतोय माझा? हा, कुणाच्या काही
ठीक आहे, कुणाचे मला वाटतं काय प्रश्न किंवा काही दिसत नाही, तर आपल्या ठिकाणी पाटील सर, आपला आवाज खूप ब्रेक होतोय. आवाज येत नाही सर आपला. येतो सर? हा, येतोय आता. तर शेतकरी बंधू, आज या ठिकाणी शासकीय व प्रभारी प्राध्यापक पशुसंवर्धन व शास्त्र विभाग कृषी महाविद्यालय धीरज कंकर यांनी वेगवेगळे दुग्धजन्य लागणारी यंत्रसामुग्री बलर असेल, BOD